चषक गोवे 25-26 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय तीन षटके 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे, कारण यानंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. विधी 667 जहानमान पिंपलास या संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. 2 सामने या संघाने दुपारी 17 पर्यंत जिंकलेले आहेत आणि ह्या संघाला देखील आपण पुढील सामन्यामध्ये हे अक्षय पाहणार होतो. म्हणजे यामध्ये विजय संघ विपक्ष विधी 667 जहानमान पिंपलास हा पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामना 4 षटकांचा असणार आहे, मात्र 3 षटकांसाठी 15 मिनिटं आपल्याला वेळ दिला गेलेला आहे आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटके पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. आणि आता जास्त वेळ आपण खर्च करता तर शेवटच्या षटकामध्ये वर्तुळामध्ये एक एक्स्ट्रा प्लेअर आपल्याला घ्यावा लागेल. अजय म्हात्रे आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. अजय म्हात्रे, हर्षद इलेवन जयपारदेव गोवे संघाचे क्रिकेटर सलमेतोडी मैदानामध्ये पाठवायचे, कारण आमचे दोन्ही पंच देखील मैदानामध्ये पोहोचले आहेत. पंच दिनेश भांबरे सर, पंच निकलेश बजागे सर हे जोडी सध्या मैदानामध्ये आपल्याला पंचांची पाहायला मिळते. आणि आता मध्ये सलामीवर मैदानामध्ये धाडायचे आहेत चंद्र स्पोर्ट चाविंद्र या संघाने. 4 षटकांसाठी 20 मिनिटे आणि 3 षटकांसाठी 15 मिनिटे आपल्याला वेळ दिला गेलेला आहे. यानंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे आणि आजचं शेड्यूल कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच कंप्लीट केलं जाईल. ओपनर मैदानामध्ये पाठवायचे सलमेरांची प्रतीक्षा केली जाते मैदानामध्ये, कारण क्षेत्रक्षण देखील सजवलं गेलेलं आहे. सलमेर जोडी मैदानामध्ये एंटर होताना आपण बघतोय विकी पाटील आणि त्याच्या समवेत यतीन पाटील ही स्थापित सलमेची जोडी आपण बघतोय. या सलमेच्या जोडीने या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील सलामी दिली होती आणि पुन्हा एकदा तीच जोडी आता मैदानामध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळते. कैलाजी चौधरी यांचं ते आगमन होतं आणि त्यांचं देखील पुन्हा या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्ट्रायकर बॅटर विकी पाटील, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक बॅटर यतीन पाटील, तर बॉलिंग ट्रॅकवर अविनाश चौधरी गोलंदाजीला सुरुवात करेल. 2 षटरक्षक ऑलरेडी मध्ये खेळ सुरू करायचा आहे. पंच आपण देखील वेळेवर ऑन करायचा आहे. जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. वेळे संदर्भात आपण सहकार्य करायचं आहे, कारण यानंतर आपल्याला अजून एक सामना खेळवायचा आणि तो सामना देखील प्रत्येकी 4 षटकाचा खेळवला जाणार आहे. तर गेम इज स्टार्ट आपण बघतोय. गेम इज ऑन, टायमर ऑन. पहिला चेंडू इथे आपण बघतोय जोरदार अपील पाहायला मिळतं, मात्र पंच समजत नाहीत. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. लेग बाचा इशारा. कौतुक करावं लागेल, कारण आपल्या आपण जर बघितलं तर डाव्या बाजूने ती भरपूर अंतर कापत गेला होता आणि रनिंग झेल तसे अवघड असतात, मात्र हा झेल त्यांनी पकडला आणि पहिला फलंदाज यतीन पाटील बाद होताना न्यू बॅटर मोनिश पाटील होतोय वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी. पहिला फलंदाज ब्रेक थ्रू मिळून देताना आपण बघतोय गोलंदाज अविनाश चौधरी. मागील सामन्यामध्ये देखील दुसऱ्या चेंडूवर त्यांनी ब्रेक थ्रू मिळून दिला होता. या सामन्यामध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळत आहे. इथे मिस टाइम फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक दूर आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचेल करण तोपर्यंत 2 रन घेण्याची संधी मिळेल फलंदाज मोनिश पाटील याला. मोनिश पाटील ऑफ द मार्क 2 धावांनी त्यांनी स्वतःचा अकाउंट ओपन केले. संघाची धावसंख्या पोहोचते 3 वर. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये आपण बघतो, ज्यामध्ये डीप मिड विकेट त्यानंतर लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेले.
ऑफ साईड पूर्णपणे पॅक आपण पाहतोय. ऑन साईडला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळत आहेत. दुरून खेळलेला चेंडू आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय, मात्र त्याला होल देऊन चेंडू गोल होतोय सीमापार. स्क्वेअर लेग रिझन मधून हा चौकार. मोनिकच्या बॅट होता पहिला चौकार आणि चौकाराने संघाची धावसंख्या वाढून होती. धावपैकी 7 धावा. पहिले षटक मार्गस्थ आहे. नॉट फुटा चेंडू समोर केला. चेंडूला चांगले क्षेत्ररक्षण मिड ऑफ रिझन मध्ये पाहायला मिळतंय. डायरेक्ट निशाणा आणि यस काम तमाम. डायरेक्ट निशाणा साधला गेलेला आहे तिथे आणि इथं मात्र दुसरा फलंदाज बाद होताना चाविंद्र संघाचा मोनिश पाटीलच्या रूपाने. ते पाहायला मिळतोय. हे सांगे यश आपण मध्ये रनआउट चुरपाने पहिलं वैयक्तिक यश अविनाश चौधरी यांनी प्राप्त केलं होतं. मनसी पाटील नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. थोडीशी अडखळीत सुरुवात आपण बघतोय चाविंद्र संघाची, कारण दोन फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज बनशी पाटील. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाज अभय चौधरी. पावलांचा वापर करून इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ रिझन मध्ये झेल आणि आणखीन एक फलंदाज फेल. तिसरा हादरा चाविंद्र संघाला. मैदानामध्ये पाठवायचा नवीन फलंदाज आपण लगेच तयार ठेवायचा आहे. नवीन फलंदाज सागर पाटील. टॉप ऑर्डरचे 3 फलंदाज बाद झाले आहेत आपण बघतोय. यतीन पाटील पहिला फलंदाज, त्यानंतर मोनिश पाटील आणि त्यानंतर नुकताच विके पाटील बाद झालेला आहे. पूर्णपणे डावाला खिंडार पाडण्याचं काम केलेलं आपण बघतोय अविनाश चौधरी याने. चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्याच्या गोलंदाजीवर पाहायला मिळालेलं आहे, कारण क्षेत्ररक्षणाची साथ ही खूप महत्वाची असते. पहिल्या षटक समाप्तीनंतर चाविंद्र संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 3 बाद 7 धावा. आणि आता मात्र पावल्याच्या षटका नंतर दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर परेश माली आणि मागील सामन्यामध्ये अविनाश चौधरी प्रमाणेच गोलंदाजी केली होती. टिचून मारा सरोली संघाकडून या अगोदर सामन्यामध्ये देखील पाहायला मिळत आहे. जेवढी चांगली त्यांनी फलंदाजी केली होती तेवढी चांगली गोलंदाजी देखील त्यांची पाहायला मिळाली होती आणि ते गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. आता मध्ये विखोली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. इथे यॉर्करचा चेंडू आणि यस 5 चेंडूमध्ये फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाजाचं काम तमाम. आणखीन एक फलंदाज बाद होताना चाविंद्र संघाचा बन्सी बॅक टू पॅव्हिलियन. ऑस्ट्रेलियन संघाला ऑस्ट्रेलियात जाऊन हरवणे मुश्किल, ज्याप्रमाणे टीम इंडियाला इंडियात जाऊन हरवणे मुश्किल, त्याप्रमाणे संघाला सरवली मैदानावर हरवणे मुश्किल ही या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळते. मागील सामन्यामध्ये देखील सरवली संघाने दाखवून दिलं होतं की इलाका हमारा और धमाका भी हमारा, आणि इथे देखील धमाका करताना सरवली संघ सध्या पाहायला मिळतोय. कारण ज्याप्रमाणे पत्त्याचा बंगला कोसळला जातोय त्याप्रमाणे इथे चाविंद्र संघाची फलंदाजी कोसळताना पाहायला मिळते. हो, अतिशय वेगवान चेंडू, भन्नाट वेगवान स्वार होताना आपण बघतोय गोलंदाज परेश माली. चांगली गोलंदाजी टिचून गोलंदाजी भेदक गोलंदाजी पाहायला मिळते. पल्लेदार गोलंदाजी पाहायला मिळते. ज्याप्रमाणे अविनाश चौधरी यांनी गोलंदाजी हाताळली होती, अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी हाताळताना
परेश माली देखील पाहायला मिळतोय. इथे या चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन, एक सिंगल रन्स लेग बॅटचा इशारा पंचकडून येतोय. अव्वांतर धाव आणि अवांतर धावने संघाची धावसंख्या पोहोचते ते 8 वर. संत आणि शांत क्रिकेट सध्या पाहायला मिळते आणि त्याचं कारण सर्वली संघाची आउटस्टँडिंग गोलंदाजी, आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 4 षटकांचा सामना आपण पाहतोय हर्षद 11 जय पारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय पारदेव चषक गोवे 25-26 हे दिमागदार आयोजन. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये सेकंडला सामना सध्या आपण पाहत आहोत. जर्मन सरवली विपक्ष चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र या दोन संघामध्ये फील्ड मध्ये ऍडजस्टमेंट केली जाते आपण पाहू शकता, कारण डावखुरी शैलीचा फलंदाजा मात्र स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय आणि डावखुरी फलंदाजासाठी मात्र आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक ऑन साइडला तैनात केले गेले आहेत. लॉर्ड फुलटॉस चेंडू मिस टाइम फटका, स्वतः गोलंदाज परेश माली चेंडू खाली कॉटन बॉलच्या रूपाने 5वा फलंदाज बाद होताना चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र संघाचा. आणि शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेला आहे. आणखीन एक फलंदाज आल्या पावली माघारी परत आयाराम गयाराम अशी सध्या स्थिती आपण पाहतो. तू चल माई आया अशी स्थिती पाहायला मिळते चाविंद्र संघाची. अविनाश चौधरी यांनी पहिल्या षटकामध्ये 3 विकेट, ज्यामध्ये एक रनआउट आणि 2 वैयक्तिक यश त्यांनी संपादन केले होते. न्यू बॅटर मैदानामध्ये आता पाहतोय चाविंद्र संघ करून राज पाटील. इथे या पंचांचा इशारा वाईट कारण दिशेमध्ये फरकटना वेगवान चेंडू पाहायला मिळतो, मात्र दिशेवर कंट्रोल ठेवलं गेलं नव्हतं. धावसंख्या 9, बुडत्याला काढीचा आधार. 9 धावपैकी पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो, डायव्हर्ट होतो या बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये या सीमा पार चौकार. या चौकारीने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये अखेर प्रवेश करताना आपण पाहतोय धावपैकी 13 धावा, 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. अविनाश चौधरी यांनी या पावड्याच्या षटकामध्ये 7 धावा खर्च केले, 2 विकेट प्राप्त केले होते, ज्यामध्ये एक रनआउट देखील पाहायला मिळत होता. आणि या षटकामध्ये परेश माले यांनी या 6 धावा खर्च करताना 3 सफलता अर्जित केलेल्या आहेत.
आणि आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज जयेश पाटील येतोय. तर जयेश पाटील याचा सामना करेल फलंदाज मिकी पाटील. विखुरलेले शतकक्षक पाहायला मिळते. डीप मध्ये शतकक्षक तैनात केले गेले आहेत. मात्र 4 शतकक्षक 30 मध्ये आपण मध्ये सिंगल डबल अडवण्यासाठी, ज्यामध्ये थर्डमॅन फायनल एक 20 मध्ये आहेत. यावेळी हा चेंडू खेळलेला आहे इनफिल्डच्या वरून. शतरक्षक डीप मध्ये सज्ज आहे. वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये मात्र 2 धावा सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. आणि या 2 धावांनी चाविंद्र संघाची धावसंख्या पोहोचली ती 15 वर. आपण सामना होतोय जहानमन सरवल विपक्ष चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र या 2 संघामध्ये. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र हा संघ. तिसरं षटक मार्गस आहे जयेश पाटील तिसरं षटकात घालताना. इथे या स्ट्रेटाचा फाटका एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 16 धावा. हर्षद 11 जयपारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जयपारदेव चषक 25-26 हे दिमाग आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील हा सामना सेकंड लास आपण पाहत आहोत. कट करण्याचा प्रयत्न प्ले ऑन मिस. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज. चांगली गोलंदाजी इथे देखील जयेश पाटीलची पाहायला मिळाली. ज्याप्रमाणे अविनाश परेश यांनी गोलंदाजी केलेली आहे आणि त्याच प्रकारे गोलंदाजी करताना जयेश पाटील देखील आपण पाहतोय. ऑफलेवर घेऊन चेंडूला समोर केलेला आहे, मात्र शतरक्षक डीप मध्ये सज्ज आहे. फक्त एकच धाव इथे देखील घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. एका धावेपेक्षा अधिक नाही. आपण पाहतो या षटकामध्ये जयेश पाटील यांनी देखील फलंदाजांना पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे. मोठ्या बॅकवीचा वापर करू दिलेला नाही. डोकं वाढ करण्याची संधी आतापर्यंत 4 चेंडूमध्ये दिलेली नाही. सिंगल डबलने धावफलक या षटकामध्ये देखील हलता ठेवलेला आहे चाविंद्र संघाच्या फलंदाजाने. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा वाईट. आव्हान देता वाढच्या रूपाने धावसंख्येमध्ये 1 ने वर. धावसंख्या पोहोचली 18 वर. दोन षटकामध्ये आपण जर बघितलं तर पूर्णपणे फ्लॉप शो चाविंद्र संघाच्या फलंदाजाचा पाहायला मिळत होता. या षटकामध्ये देखील संघ पाहायला मिळतोय. क्लीन बॉल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र दांडे गुल होताना आणखीन एक फलंदाज बाद होतोय चाविंद्र या संघाचा. मध्ये 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज, कारण टॉपवरचे 7 फलंदाज बाद झालेले आहेत. इथे मात्र बॅटची कड होती. तर अशा प्रकारे आपण पाहतोय 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्तीनंतर चाविंद्र संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते 7 बाद 18 धावा. इथून शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शेष आहे. आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आता मात्र सागर भोईर सज्ज होतोय. टेनिस क्रिकेटच्या इतिहासामधील एबीडब्ल्यूची एकमेव हॅट्रिक आपण पदे सागर भोईरच्या नावे आहे.
आणि जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील एकमेव असा गोलंदाज आहे आकिब जावेद पाकिस्तानचा, ज्याने टीम इंडिया विरुद्ध शारजा वनडेमध्ये एकमेव विकेट हॅट्रिक केली होती, ती देखील 5ची LBWची. इथे एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला खेळलेला आहे, क्षेत्ररक्षक दूर आहे, चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझर मधून सीमापार चौकार. राजच्या बॅटमधून 2 चौकार आपण बघतोय. राज आपल्या संघाला नक्की स्थिरता प्राप्त करून देण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर अवस्था अतिशय डलमलीत आहे, मात्र राज याच्या माध्यमातून योगदान चांगलं देण्याचा प्रयत्न तो करतोय. धावसंख्या 22 डबल टू आपण पाहतोय. सागर भोईर राईट मोर द स्टंप गोलंदाजी करताना. इथे मात्र बेस्ट टाइम फटका, यशस्वी प्रशांत पाटील चेंडू खाली आणि इथे मात्र खेळी संपुष्टात येते राज पाटील याची देखील. मैदानामध्ये लवकर पोहोचायचं आहे. तब्बल 8 फलंदाज बाद झाले तर संघाची धावसंख्या 22 वर 8 अशी स्थिती आपण पाहतोय चाविंद्रा संघाची. आणि नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येतोय चेतन पाटील, मागील सामन्यामधील सामनावीर. मागील सामन्यामध्ये 3 विकेट्स तो मॅन ऑफ द मॅच मानकरी ठेवला होता, मात्र आता त्याच्यावर फलंदाजी जे पारे आलेली आहे आपण पाहतोय. फलंदाजीसाठी तो मैदानामध्ये उतरलेला आहे. 10व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोल करण्याचा प्रयत्न, इथं मात्र आज नितीन चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता, मात्र अंदाज बांधता आला नाही. आपण बघतोय डीप मध्ये दुसरा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवतोय तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 24 धावा धावचेकर झलकल्या गेलेल्या आहेत शेवटच्या षटकाचा खेळ सुरू असताना. इथे कॉपी बुक स्टाईलने फटका केलेला एक्स्ट्रा को रिझर्व मध्ये, नंतर डीपला क्षेत्ररक्षक आहे, डीप एक्स्ट्रा को रिझनला हर्षद चौधरी. क्विक थ्रो देखील पाहायला मिळतोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या 26 लॉस ऑफ 8 विकेट. 8 फलंदाज तब्बल बाद झाले तर आपण बघतोय. राज पाटीलचा अपवाद वगळला तर एकही फलंदाजाला खेळपट्टीवर चांगली फलंदाजी करता आली नाही. राज पाटील एकमेव फलंदाज ज्याच्या बॅटमधून 2 चौकार, 1 चौकार मोनिश पाटील याच्या बॅटमधून देखील पाहायला मिळाला होता. गोल करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय थर्डमॅन रिझनकडे. एक सिंगल रन्स लेगबाजचा इशारा पंजाकडून येतोय. आव्हान तर धावसंख्या 27. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पूर्णपणे आपण पाहतोय बॉलिंग युनिटी पाहायला मिळालेली आहे सरवली संघाची. सरवली संघाला नक्कीच तालुका क्रिकेटमध्ये एक बल्लाढ्य संघ म्हणून ओळखलं जातं आणि जैसा नाम वैसा काम या स्पर्धेमध्ये आतापर्यंत तरी सरवली संघाने केलेलं आहे. हुक केलेल्या चेंडूला मिस्की हुक फाटका मात्र सेफ लँडिंग होईल. मानवरहित क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो आणि रनआउट चुरबान आणखीन एक फलंदाज बाद. 9वा फलंदाज बाद होताना अशा प्रकारे या डावाची देखील समाप्ती. निर्धारित 4 षटकामध्ये चाविंद्र संघाने आपल्या धावपलीकडे एकूण धावा झळकल्या त्या 28 आणि 29 धावांचा माफक लक्ष ठेवलेलं आहे जनमन सरवले या संघासमोर. सरवली गावचे समाजसेवक नामदेव चौधरी साहेबांना विनंती व्यापडे तसेच सरवली गावचे समाजसेवक अथवा आजीमाजी जे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच किंवा उद्योगपती आपण इथे उपस्थित असाल तर आपणास देखील विनंती असेल की आपल्याला देखील इन्व्हाइट केलं जातं, आपल्याला देखील आमंत्रित केले जाते. आपल्याला देखील हर्ष दिल्याहून जय पारदेव क्रिकेट संघ गोवे अजित जय पारदेव
गोवे चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. तर आमचे दोन्ही पंच मैदानामध्ये पोहोचणार आहेत मित्रांनो. 29 डिसेंबर कालचा दिवस जर बघितला तर काल 28 डिसेंबर होता आणि कालच्या दिवसाचं एक विशिष्ट सांगायचं झालं तर कालच्या दिवशी रवी भांबरे साहेबांचं इथे आगमन झालं आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील व्हीआयपी टाईजवर आपल्या देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. कालच्या दिवसाचा विचार केला तर मित्रांनो काल 28 डिसेंबर होता. कालच्या दिवशी अशी एक घटना घडली होती 1999 आणि 2014 मध्ये. 1999 मध्ये सचिन तेंडुलकर भारताचा फलंदाज ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर कसोटी खेळण्यासाठी उतरला होता. तेव्हा त्याने 5वं शतक झळकवलं होतं. त्याचं वय 26 वर्ष होतं. त्याच्या हातामध्ये MRFची बॅट होती आणि त्याची 19वी इनिंग होती आणि योगायोगाने 2014 मध्ये फक्त फलंदाज बदलला होता. विराट कोहली फलंदाज होता. विराट कोहलीने देखील विरुद्ध 5वं शतक झळकावलं होतं. 19वी इनिंग होती. त्याच्या हातामध्ये देखील MRFची बॅट होती आणि योगायोगाने विराट कोहलीचं देखील वय 26 होतं. म्हणजे योगायोगाची गोष्ट कालच्या दिवशी क्रिकेट जगतामध्ये घडली होती. सर्व जोडी मैदानामध्ये पाठवायचे आहे कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतर आपल्याला आणखीन एक सामना खेळवायचा आहे. या सामन्यात विजय संघ आपण पाहणार आहोत विधी या 666 जानवान पिंपळा संघाशी लढताना. आव्हान ठेवले की ते 29 धावांचा एक माफक आव्हान आहे. मात्र माफक आव्हान जर कठीण बनवायचं असेल तरी तर मात्र चाविंद्र संघाला टिचून गोलंदाजी करावी लागेल. विधी 666 जानवान पिंपळा संघ एक आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. तर यानंतर आपण पिंपळास विपक्ष या सामन्यात विजय संघ हाचा सामना पाहणार आहोत. जिशे मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 11वी स्पर्धा आपण बघू. या अगोदर 10 स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत. 12वी स्पर्धा सध्या हर्षी पाटील फाउंडेशन मैदानावर दिनकर शेट स्मृती चषक भरोडी सुरू आहे. त्यानंतर 13व्या स्पर्धेला उद्यापासून पिंपळास इथे सुरुवात होईल. तर पिंपळास पिंपळास चषक ओपनर ऑन मिडल आपण पाहतोय प्रशांत पाटील आणि त्याच्या समेत कल्पेश पाटील. आव्हान ठेवलेलं की ते 19 धावांचा आणि 19 लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ही सर्व जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. चाविंद्र संघाने क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपल्याला जास्त वेळ घेता येणार नाही आणि गोलंदाजीला आपण सुरुवात करायची आहे कारण पंच देखील जागेवर येत आहेत. आता मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये निकलेश बाजाके सर पाहायला मिळत आहेत. तर स्क्वेलेकचे पंच दिनेश भांबरे सर पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकर बॅटर कल्पेश पाटील, नॉन बॅटर गेल प्रशांत पाटील पाहायला मिळतोय आणि गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज विकी पाटील. विकी पाटील फ्रंटलाईन गोलंदाज चाविंद्र संघाकडून पहिली षटक करण्यासाठी सज्ज होतोय. तर विकी पाटील याचा सामना करेल फलंदाज कल्पेश पाटील. अच्छा, पहिल्या दिवसामधील सेकंड सामना आपण बघतोय. सर्व विपक्षी चाविंद्र या दोन संघामध्ये पहिल्या षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू प्लेन मेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता नाही फलंदाज कल्पेश पाटील याला. एकूण त्याच्या लक्षाचं पाठलाग करताना आपण बघतोय जनमन सरवले हा संघ. षटकामधील पुढील चेंडू इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला फ्लिक ऑफ द रिस्ट चेंडू निघून जातोय सीमा पार. 1 बाउंड चौकार. फटका आपण बघतोय मनगटी फटका. नक्कीच मनगटीचा चांगला वापर कल्पेशाने केला होता. कल्पकता त्याची पाहायला मिळते. चौकाराने त्याने स्वतः त्या संघाचं अकाउंट ओपन केलेलं आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळी मात्र एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतील. सिंगल पेक्षा अधिक नाही. या सिंगलने सरवली संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 5 धावा. पहिले षटक मार्गस पावण्याचं पहिले षटक हाताळताना गोलंदाज विकी पाटील आपण पाहतोय. तर विकी पाटील याचा सामना करत फलंदाज प्रशांत पाटील.
गेल ज्याचा मागच्या सामन्यामध्ये काय खेळ राहिला होता. लॉर फुलटा चेंडू समोर खेळला, चेंडूला डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. स्ट्रेट लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 6 वर. एक माफक लक्ष आपण पाहतो 29 धावांचा आणि म्हणूनच जोखीम पत्करली जात नाही. विखे पाटील बॉलिंग ट्रॅकवर. लियान मेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने, चेंडू सरळ निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर धावपलीकडे 6 आपण पाहतोय. 23 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा प्ले अँड मिस. कल्पेश पाटील साठी एक सुवर्ण संधी आहे. कल्पेश पाटील यांनी जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर डॅनी 001 ग्रुप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक कल्पेश पाटील याला दिलं जाईल. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 6 येणाऱ्या 18 चेंडूचा खेळ शेष आहे. 18 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आता मात्र पाहायला मिळतोय चाविंद्र संघाकडून निखिल रोठे आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर दुसरं षटक करण्याची जबाबदारी निखिल रोठेकडे सोपवली गेलेली आहे. तर निखिल रोठे याचा सामना करेल फलंदाज प्रशांत पाटील. 18 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. आपण सामना पाहतोय चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र विपक्ष जनमन सरवली. जास्त वेळ घेता येणार नाही कारण पहिल्या षटकासाठी आपण 6 मिनिटं खर्च केलेले आहेत. गोलंदाज सुरुवात करायची आहे निखिल. इथे मात्र चेंडूच्या मॅरिटनुसार फाटका केलेला आहे. पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवतोय बॅकवर्ड पॉइंट रिझनला तोपर्यंत 2 धाव घेण्याची विल होती फलंदाजाकडे. 2 धाव फलंदाज प्रशांत पूर्ण करतोय आणि 2 नवीन या सर्व संघाची धावसंख्या पोहोचते ती 8 वर. जबाबदारी फलंदाजी केली जाते कारण आपण पाहतोय मोठं लक्ष नाही, मोठ्या फटक्यांची आवश्यकता नाही. सावधानता पालिकली जाते सवलुली संघाकडून कारण काही लूज चेंडू मिळतील त्यांचा समाचार देखील घेतला जाईल. ही रणनीती सध्या आपण पाहतोय सर्वली संघाच्या दोन्ही सलामीरांची. इथे मात्र समोर केले चेंडूला आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा खरपूस समाचार. इथे थोडासा खराब चेंडू होता, अगदी ओरपीच चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचल. बॅटर हर्षद चौधरी आपण बघतोय. हर्षद जय पारदेव क्रिकेट संघ गोवे संघाचे पॅकर आपण बघतोय. नेहमीच या संघाला ते पुरस्कृत करीत असतात. मोठमोठ्या स्पर्धा नक्कीच भिवंडी आणि भिवंडी बाहेर देखील पाहायला मिळतात. त्या स्पर्धेमध्ये याच नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळतात आणि 3 षटकांसाठी तब्बल आपण पाहतोय. मात्र इथे समीकरण आपण जर बघितलं तर फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकांसाठी ते एकाच षटकांसाठी तुम्ही बक्षीस ठेवा. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे.
क्लेवर माइंड आपण पाहतोय. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. हर्षद चौधरी प्रथमच एवढा धावताना पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये बघितलं तर एकेरी दुहेरी धावा घेताना तो दिसलाच नव्हता. षटकार चौकारामध्ये त्यांनी डील केले होते. केवळ 4 धावांची आवश्यकता आहे. पाहूया चौकाराने सामना फिनिश करेल का. शॉट खेळण्याचा प्रयत्न होता प्लेअर मिसचा. केवळ 4 धावांची आवश्यकता आहे जनमन सरोली संघाला सामना जिंकण्यासाठी. चेतन पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर दिशा देण्याचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतोय विजय फटका विजय संपादन केलेला आहे तो जनमन सरवली संघाने. अभिनंदन जनमन सरवली अँड हार्ड लक चाविंद्रा स्पोर्ट चाविंद्रा. तो परेश माली ठरला मॅन ऑफ द मॅच. तर टॉस कडे आपण बोलणार आहोत. टॉस केला जाईल. नरेश पाटील पुरस्कृत हा टॉस. मुंबई किंग बाहुबली टॉस बॉक्स टॉस केला जाईल. जास्त वेळ आपण घेणार नाहीत फक्त निर्णय जाणून घेणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये टॉस फक्त आपण करणार आहोत निर्णय जाणून घेणार आहोत आणि लगेच सामन्याला सुरुवात करणार आहोत. टॉस केला जातोय. हेड कॉल आहे मात्र आलेला टेल आणि प्रथम फलंदाज स्वीकारले जनमन सरवली संघाने. मी घेऊन जातो टॉस बॉक्स सलामच्या कॉम बॉक्स मध्ये न्यूज अशी आहे की प्रथम फलंदाज करण्याचा निर्णय घेतलेला हर्षद चौधरी यांनी सरवली संघाने टॉस जिंकल्यानंतर. बॅक टू कॉम बॉक्स साहिल सेलके. तर पिंपला संघाने लगेच क्षेत्रक्षण सजवायचं आहे आणि जनमन सरवली संघाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे.